श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आशा करते की तुम्ही सर्वजण सुखी असाल, समाधानी असाल आणि आनंदी देखील असाल, मजेत देखील असाल. कधी कधी माणसावरती खूप वाईट वेळ येत असते, खूप दुःख देखील होत असतं आणि आज तसंच दुःख मला झालेलं आहे. माझा चॅनल शुभांगी शिवाजी पोळ, हा चॅनलचं नाव, हा चॅनल यूट्यूबकडून डिलीट झालेला आहे. म्हणजे त्यांनी डिलीट केलेला आहे. त्याच्यावरती 2 स्ट्राईक देखील आलेले होते आणि पण मला असं वाटलं की 3 स्ट्राईक आल्यानंतर चॅनल डिलीट होतो, त्यामुळे मला 2 स्ट्राईकमध्येच माझा चॅनल डिलीट झालेला आहे आणि तो सर्चिंगमध्ये सुद्धा नाही. हा चॅनल मी पहिल्यांदा बनवला होता, त्याच्यासाठी एवढी मेहनत घेतली होती ना. आणि महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक त्या चॅनलवरती काम रात्रीचं केलेलं होतं. 11च्या नंतर, 12च्या नंतर असं काम केलेलं होतं. एकदा सुद्धा दिवसा त्या चॅनलवरती मी काम केलेलं नव्हतं. अगदी माझ्या झोपीला त्याग केला होता असं म्हणायला सुद्धा हरकत आहे. आणि दिवसभर पुन्हा जी काही रुटीन मधली कामं आहेत ती कामं दिवसभरामध्ये कधीही दुपारचं वगैरे मी आराम सुद्धा करत नव्हते. दिवसभर माझं जे काम आहे, आमचं मी जे राहते ना तो एरिया गावचा आहे. गावचा एरिया असल्यामुळे इथं दिवसभर कामं असतात. घरात सकाळचं घर आवरायचं असतं, संध्याकाळी देखील घरातील स्वयंपाक आहे, भांडी वगैरे असतात, सकाळची स्वयंपाक, भांडी, कपडे. आणि शेती असल्यामुळे शेतीत सुद्धा जावं लागत होतं. आणि अशामध्ये मी त्या चॅनलवरती पूर्ण रात्रभर, म्हणजे कधी कधी ना तर अशी मी 11-12 वाजता जर त्याच्यावरती काम करायला सुरुवात, एखादा व्हिडिओ वगैरे बनवायला सुरुवात केली ना, तर पहाटेचे 4 वाजलेले सुद्धा समजत नव्हते. इथपर्यंत मी मेहनत केलेली होती. कोणतीही गोष्ट बिना मेहनतीची होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या चॅनलवरती 32,700 सबस्क्रायबर होते, म्हणजे 33,000 सबस्क्रायबर होण्यास आलेले होते. एवढी मेहनत करून एवढे व्हिडिओ मी त्याच्यामध्ये टाकलेले होते, एवढं म्हणजे एडिटिंग वगैरे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही करायचं होतं, कॅमेरा माझ्याच हातात, एडिटिंग मीच करायची, थंबनेल मीच बनवायचं, प्रत्येक गोष्ट मी स्वतः करत होते. आणि जे कष्ट करतात, जे चॅनलवरती व्हिडिओ बनवतात, त्यांना सर्वांना माहीत असेल की एडिटिंग करत असताना, थंबनेल बनवत असताना किती वेळ जातो. आणि असा एक एक व्हिडिओ आणि पूर्ण कव्हर होईपर्यंत त्याचा थंबनेल, त्याच्या व्हिडिओ एडिट करेपर्यंत मला पहाट होत होती. आणि त्याच पहाटेपासून काही 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 2-3 तास मी झोपायचे. आणि त्यानंतर सकाळ उठून घरातील कामं आहेत, सर्व काही काम मी करत होते. आणि एवढी मेहनत माझी त्याच्यामध्ये लागलेली होती. आणि आता तो तुम्हाला दाखवायला सुद्धा चॅनल यूट्यूबवरती सर्च केला ना, तरी सुद्धा तो सर्चिंगमध्ये सुद्धा तो चॅनल नाही, पूर्ण कव्हर डिलीट केलेला आहे. डिलीट ही माझी चूक झाली की 2 स्ट्राईक आल्यानंतर मला असं, म्हणजे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं होतं की 3 स्ट्राईक नंतर चॅनल डिलीट होतं, पण माझा 2 स्ट्राईक मध्ये चॅनल डिलीट झालेला. खरोखरच खूप दुःख झालं. अक्षरशः जेव्हा मला समजलं ना, तर रडत तर होतेच, रडायचं तर तो म्हणजे एवढं आतून मी मनातून इतकं रडत होते ना, इतकं रडत होते, कारण माझ्या एकटीची मेहनत इथं लागलेली होती, भयंकर मेहनत केलेली होती. ज्या ज्या दिवशी माझा व्हिडिओ बनत होता ना, त्या त्या दिवशी मला अगदी रात्रभर म्हटलं ना तरी मला पहाट कधी कधी 2-3 असा वाजत होत्या. एवढ्या वेळ मी त्या चॅनलवरती काम केलेलं होतं. आणि तुम्हाला म्हणजे आपल्या हातून जर आपल्या कष्टाचे 10 रुपये जरी गेले तर खूप वाईट वाटतं. आणि सुरुवात होती माझी, महत्त्वाचं म्हणजे सुरुवात होती. मी काही एवढं असं म्हणजे त्या चॅनल मार्फत पैसे वगैरे भरपूर असं काही सुद्धा नव्हतं. काही दिवसच गेल्यानंतर ना त्याच्यावरती कॉपीराईट देखील लागलेला होता. कसा तरी करून त्यावेळेस ना, मला त्याच्याविषयी माहीत नव्हतं. आणि गावचं ठिकाण असल्यामुळे चॅनलमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर मी कोणालाच सांगू शकत नव्हती. कोणालाच, आमच्या इथं जेवढे कम्प्युटरवर काम करणारे होते त्यातील कोणालाच नाही. त्याही क्रिएटरशी किंवा कोणाशीच माझी ओळख देखील नव्हती. त्याच्यामुळे माझ्याकडे जे काही होतं ना, लहान मुलगा आहे त्याचं पाहत पाहत ते सुद्धा. आणि ज्या वेळेस मी तो चॅनल सुरू केलेला होता त्यावेळेस फॅमिलीचा कोणाचाही सपोर्ट नसताना, म्हणजे मोबाईल मधून पैसे मिळतात का हा त्यांचा प्रश्न होता. अजिबात सुद्धा पैसे
मिळूच शकणार नाहीत असं ते म्हणायचे. परंतु मला प्रूफ करायचं होतं, मला दाखवायचं होतं की मोबाईलमधून देखील पैसे कमवता येतात. आणि त्यावेळेस मी रात्र रात्र दिवसभरामध्ये तर चुकून सुद्धा म्हणजे असं मोबाईल घेऊन बसेल चान्सच नव्हता. म्हणून मी प्रत्येक काम जे केलं ना, ते प्रत्येक चॅनलवरती काम, मी प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना रात्रीचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवायला बसले ना तर झोपच लागत नव्हती, एवढं वेळ लागलेलं होतं. आणि एवढं वेळ मी 32,700 म्हणजे जवळजवळ 33,000 सबस्क्रायबर माझे झालेले होते. मला कधीच कोणीच कमेंट देखील वाईट केलेली नव्हती, कारण माझ्या चॅनलवरती मी अध्यात्माच्या गोष्टी सांगत होते. अध्यात्मात म्हणजे आपल्या जे संस्कृतीमध्ये आहे किंवा आपल्या देवांच्या विषयी माहिती, किंवा अशा देवालाच जोडून, अशा परमेश्वराला जोडून काही होत्या. आता आपला दुसरा देखील चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे. आणि जेव्हा त्या चॅनलला कॉपीराईट लागलेलं होतं, शुभांगी शिवाजी पोळ या चॅनलला कॉपीराईट लागलेलं होतं ना, तर त्यावेळेस 3 महिने पूर्ण चॅनल बंद होता. आणि त्याच्यानंतर ना मला तो अप्लाय कसा करायचा काही माहीत नव्हतं. मी यूट्यूबवर खूप सर्च केलं, परंतु मला काही ते जमलं नाही. त्याच्यानंतर ना मला एक स्वामींच्या कृपेने क्रिएटर भेटला. भलेही त्याने पैसे घेतले, परंतु त्याने मला कॉपीराईट काढून दिली. परंतु जेव्हा चॅनलवरती एकदा कॉपीराईट येतो ना, तर 3 महिने पूर्ण चॅनल बंद, म्हणजे आपल्याला मॉनिटाईज बंद होतं, पैसे येणं बंद होतं. त्याच्यानंतर ना त्यांनी मला 3 महिन्यानंतर त्यांनी काय लेटर वगैरे टीमला पाठवलं, परंतु त्यांचं लेटर चुकून माझ्या चॅनलचं दुसऱ्या चॅनलवरती गेलं आणि त्यांच्या चॅनलवरचं माझ्या चॅनलवरती आलं. त्यामुळे पुन्हा मला 3 महिने, असं मला 6 महिने मी त्या चॅनलमध्ये काहीही म्हणजे व्हिडिओ टाकायचे, परंतु त्याच्यातून पैसे वगैरे मला काहीच भेटत नव्हते. आणि त्याच दरम्यान मी भक्त आम्ही स्वामींचा हा स्वामींच्या कृपेनंच, त्यांनीच आयडिया दिली किंवा त्यांच्याच कृपेनं हा चॅनल मी चालू केला. आणि त्याच्यामध्ये मी स्वामींचे अनुभव देखील टाकायला सुरुवात केलेली. परंतु त्याच्यामध्ये अजून देखील मी अनुभव त्याच्यावरती टाकते. त्याचे 14,000 सबस्क्रायबर आहेत. परंतु माझा जो शुभांगी शिवाजी पोळ हा चॅनल होता ना, त्याची मी पहिल्यापासून सुरुवात केलेली, पहिल्यांदा त्या चॅनलची सुरुवात झालेली होती. आणि त्याच्यावरती मी भरपूर प्रयत्न केलेले होते. आणि तो चॅनल आता माझा नाहीसा झालेला आहे, म्हणजे पूर्ण डिलीट झालेला आहे. म्हणजे तो सर्चिंगमध्ये सुद्धा नसल्याने मी दाखवू देखील शकत नाही, मी त्याला पाहू देखील शकत नाही. त्याच्याबरोबर माझ्या आठवणी देखील होत्या. भलेही माझा चेहरा तिथे दिसत नव्हता, परंतु मी माझं व्हॉइसचा वापर केला तर मी बोलत होते. आणि शॉर्टमध्ये मात्र मी होते. आपल्या चॅनलवरती भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलवरती खूप लोकांना माहीत आहे की माझा अजून एक चॅनल होता, कारण त्यांनी मला विचारलेलं देखील होतं की ताई तुमचा अजून एक चॅनल आहे. तर होता, म्हणजे आता तो नाहीये, तर होता. त्याच्यावरती मी सर्वात जास्त मेहनत केलेली होती. आणि जेव्हा तो चॅनल डिलीट झाला ना, तर तेव्हा ना खरोखरच भयंकर वेदना होत होत्या. मी रडत होते, अक्षरशः एवढी रडत होती ना, मनातून एकदम हारून गेलेली होती. आणि त्याच्यानंतर माझं 4 दिवस कंटिन्यू प्रॉपर डोकं दुखत होतं, हे दुखत होतं, पाठीमागून हा मेंदू, पाठीमागून मान, एवढं भयंकर दुखत होतं ना, म्हणजे एवढं मला टेन्शनच येत होतं, मी काय करू, मी एवढी मेहनत केलेली वाया गेली. आणि त्या कॉपीराईट लागल्यामुळे कंप्लीट 6 महिने जो माझ्या चॅनलवर पैसे वगैरे येत नव्हते ना, त्याच्यामुळे हलगर्जी मी देखील केलेला होता. मी जास्त व्हिडिओ टाकत नव्हते. आणि त्याच्यामुळे जी बघणाऱ्यांची लोकसंख्या होती ना, ती परत परत आलेली होती. कारण 33,000 म्हणजे 33,500-600 माझे सबस्क्रायबर होते. परंतु माझं व्हिडिओ कंटिन्यू न टाकण्यामुळे ना, ते सबस्क्रायबर रिटर्न म्हणजे मायनस मध्ये होत गेलेले होते. प्रत्येक जण पाठीमागे चॅनलला सबस्क्राईब त्यांनी अनसबस्क्राईब केलेलं होतं. त्याच्यामुळे 32,600 सबस्क्रायबर राहिलेले होते. त्याच्यानंतर मी पुन्हा ज्या वेळेस त्याच्यावर कॉपीराईट क्लेम हटला आणि माझं पैसे येणं चालू झालं ना, त्याच्यानंतर मी त्याच्यावरती पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केली. परंतु आता कुठेतरी व्ह्यू येण्यास सुरुवात झाली. कंप्लीट मला 2 महिने गेले त्याच्यावर कव्हर होण्यासाठी, म्हणजे पहिल्यासारखे व्हिडिओ लोक बघण्यासाठी. तर त्या आत्ताच कुठेतरी 1-2 दिवसच सुरू झालं होतं की लोक 2,000-3,000 व्ह्यू येण्यास सुरुवात झाली होती एका व्हिडिओला. आणि अशामध्येच अचानकच माझा चॅनल डिलीट झाला. मग आता तुम्ही विचार करा की आपली जर 4-5 वर्षाची जर मेहनत अशा प्रकारे जर गायब होत असेल तर किती त्रास होईल कोणाला तरी, म्हणजे स्वतःवरूनच विचार करायचा. आणि एवढा भयंकर त्रास मी सहन केलेला, एवढं म्हणजे खूप दुःख सहन केलं, खूप वाईट वाटलं एवढं. आणि इतकं दुःख असून सुद्धा मी कोणाजवळ सुद्धा मोकळं करू शकत नव्हते, कारण मला एवढं रडू येत. मी रडले, खूप रडले, म्हणजे माझं मन मोकळं होईपर्यंत रडले. परंतु माझी जी टीम आहे, युट्यूबची
त्यांना मला सांगावंसं वाटलं, त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर केलं की मला भयंकर वेदना, त्रास सहन होत नव्हता. एवढं मी रडत होते, इतकं डोकं दुखत होतं, परंतु आता मी त्याच्यातून बाहेर आले. त्याच्यामुळे म्हटलं की तुम्हा सर्वांना सांगावं की माझा चॅनल यूट्यूबकडून डिलीट झालेला आहे, म्हणजे त्यांनी डिलीट केला आहे त्याच्या स्ट्राईक आल्यामुळे. पण माझी चूक इथं अशी होती की म्हणजे एक गाणं डबल वापरलं म्हणून की काय, पण काहीच नाही. जे शॉर्ट व्हिडिओ असतात ना त्याच्यामध्ये मी मुलांचे 1-2 व्हिडिओ, लहान म्हणजे माझं 12 वर्षाची मुलगी आहे, 12-13 वर्षाची, तर तिचं व्हिडिओ 1-2 टाकले, 2-3 व्हिडिओ टाकलेले होते, तर त्याच्यावरती स्ट्राईक आलेला होता आणि त्या 2 स्ट्राईकमध्येच माझा व्हिडिओ पूर्ण डिलीट झाला. की मी त्याच नावाचा चॅनल दुसरा चालू केलेला आहे, शुभांगी शिवाजी पोळ. त्याच्यावरती जरी पूर्वीसारखी लोक येण्यास वेळ लागणार आहे, त्याला व्ह्यू येण्यास वेळ लागणार आहे, परंतु तो चॅनल डिलीट झालेला आहे. आणि त्या दुःखातून आता मी तुम्हाला सांगते ना, तर मला ते आठवतंय, समोर दिसतंय की त्याचे किती सबस्क्राईबर होते, मी किती त्याच्या पाठीमागे मेहनत केलेली होती, मी रात्र रात्र जागून त्याच्यावरती काम केलेलं होतं. मी स्वतः व्हिडिओ बनवायचे, त्याच्यानंतर एडिटिंग करायचे, थंबनेल बनवायचे आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळी मी तो व्हिडिओ सोडायचे. आणि त्याचबरोबर घरातील सर्व कामं देखील करत होते. आमच्या इकडे गावचं म्हणजे ठिकाणं असल्यामुळे इथं काही कामवाली, स्वयंपाकवाली कोणत्याच कामाला नाही, घरातील सर्व कामं ही आम्हालाच करावी लागतात. त्याचबरोबर शेतातील देखील काम जर आलं तर तिथे देखील जावं लागतं. आणि त्याचबरोबर घरातील कामं करत असताना लहान मुलं असतात, प्रत्येक काम असतंच. तर ते काम करून मी एवढी सर्व मेहनत केलेली होती आणि एवढी संपूर्ण मेहनत माझी पाण्यात गेलेली आहे. त्याच्यामुळे मला खूप दुःख झालं आणि तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावं म्हणून हे मी दुःख तुम्हाला, एक मी माझं कुटुंब, माझी फॅमिलीच मानते, त्याच्यामुळे मी हा तुमच्या सर्वांबरोबर शेअर करते. जर तुम्हाला काही माझ्याकडून चुकलं असं वाटत असेल तर मला प्लीज माफ करा, कारण प्रत्येकाच्या पाठीमागे काही नाही काही दुःख असतंच. परंतु मी माझं दुःख तुमच्या सर्वांबरोबर एक फॅमिली म्हणून शेअर केलेलं. तर जर तुम्हाला आवडलं, तुम्ही व्हिडिओ एकदा चॅनलला भेट द्या, शुभांगी शिवाजी पोळ. जर तुम्हाला त्याच्यावरचे व्हिडिओ जर आवडले, अजून मी शॉर्ट व्हिडिओ नाही टाकलेले, फक्त लॉंग व्हिडिओज टाकलेले आहे, 2-3 टाकलेले आहेत. तर तुम्हाला जर आवडले तर नक्कीच सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.